गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आपण बघणार आहोत वॉटर कूलिंग इंजिन सिस्टम. तर सर्वात पहिल्यांदा आपण याचे कन्स्ट्रक्शन बघून घेऊया. सिलेंडर जॅकेट, हॉस कनेक्शन, कूलिंग फॅन, रॅडिएटर, कूलिंग फिन्स, बॉटम हेडर, टॉप हेडर. आता आपण याची वर्किंग समजून घेऊया. जेव्हा इंजिन पॉवर प्रोड्यूस करतं तेव्हा ते हीट होत असतं आणि ते हीट डिसिपेट करतं. ती हीट ॲब्झॉर्ब करण्याचं काम वॉटर करत असतं. वॉटर सिलेंडर जॅकेटच्या इंजिनच्या अराउंड सिलेंडर जॅकेटमध्ये फ्लो होत असतं. ते फ्लोईंग वॉटर हीट ॲब्झॉर्ब करतं आणि हॉस कनेक्शनच्या थ्रू टॉप हेडरमध्ये कलेक्ट होतं. टॉप हेडरमध्ये कलेक्ट झाल्यानंतर ते रॅडिएटरमध्ये फ्लो होतं. रॅडिएटरमध्ये फ्लुइड फ्लो होतं आणि रॅडिएटर हा एक हीट एक्सचेंजर आहे जो की हीट ॲब्झॉर्ब करून वॉटरला कूल करण्याचं काम करतं. फिन्स त्याचा सरफेस एरिया इन्क्रीज करून हीटला ॲब्झॉर्ब करतात आणि कूलिंग फॅन एअर ब्लो करतं फिन्सवरती आणि हीटला कूल करतं. वॉटरला कूल करून ते बॉटम हेडरमध्ये कलेक्ट होतं आणि विथ द हेल्प ऑफ हॉस कनेक्शन ते पुन्हा सिलेंडर जॅकेटमध्ये जाते आणि इंजिनला कूल करण्याचे काम करते. हीच प्रोसेस फॉलो होत असते. दिस प्रोसेस इज नोन ॲज द वॉटर कूलिंग इंजिन सिस्टम.